कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्यानंतर मक्तेदाराने केले तारदाळमधील जलजीवन योजनेचं काम बंद। मक्तेदाराचा प्रताप पाहून नागरिक संतप्त। गावातील लोकप्रतिनिधींना या योजनेबाबत गांभीर्य नसल्याने योजना पारगळली। तारदाळ खोतवाडी मधील जलजीवन मिशन योजना गेली 3 वर्ष रखडल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 12 सप्टेंबर रोजी तारदाळमध्ये येऊन पाहणी दौरा केला होता। तसेच मक्तेदार व अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याबाबत खडे बोलही सुनावले होते। मात्र मक्तेदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवसापासून योजनेचं काम बंद ठेवल्याने तारदाळ खोतवाडी परिसरातून मक्तेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गेली 3 वर्ष तारदाळमधील जलजीवन योजनेची 53 कोटीची जलजीवन योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाने व निकृष्ट कामामुळे तारदाळची योजना पूर्णपणे रखडली आहे। याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता। याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तारदाळमधील रखडलेल्या योजनेचा पाहणी दौरा आयोजित केला होता। या पार्श्वभूमीवर मक्तेदाराने सर्वच ठिकाणी कामे चालू करून काम चालू असल्याचा दिखावा केला। मात्र पाहणी दौरा आटोपताच 2 दिवसानंतर मक्तेदाराने सदरची कामे बंद ठेवली आहेत। तसेच या योजनेचे मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी गेली 3 वर्ष तारदाळ खोतवाडी मधील ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार चालू केला। मात्र गावामधील सत्ताधारी पक्ष व लोकप्रतिनिधींनी यांना कोणतीही सोयरसुतक नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी दिसून येत आहे। त्यामुळे मक्तेदारांनी जलजीवन योजनेचं बंद केलेलं काम तातडीनं चालू करून अनेक प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकातून होत आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक